आज आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेच्या पवित्र सणामागील सावित्री आणि सत्यवान यांची अमर कथा। ही कथा केवळ पती पत्नीच्या प्रेमाची नाही, तर श्रद्धा, धैर्य, बुद्धिमत्ता आणि अढळ निष्ठेची आहे। खूप वर्षापूर्वी राजा अश्वपती नावाचे एक पराक्रमी आणि धर्मनिष्ठ राजा होते। त्यांचे राज्य समृद्ध होते, पण त्यांना अपत्य नव्हते। त्यामुळे ते खूप दुःखी होते। त्यांनी अनेक वर्ष देवीची कठोर उपासना केली। त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवीने त्यांना कन्यारत्न प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला। काही काळानंतर राजाला एक सुंदर, तेजस्वी आणि बुद्धिमान कन्या झाली। तिचे नाव सावित्री ठेवण्यात आले। सावित्री लहानपणापासूनच अत्यंत गुणी, विद्वान आणि सद्गुणी होती। जेव्हा सावित्री विवाह योग्य झाली, तेव्हा राजाने तिच्यासाठी योग्य वर शोधण्याचा प्रयत्न केला। परंतु तिच्या तेजामुळे अनेक राजकुमार तिच्यासमोर स्वतःला कमी समजत असत। त्यामुळे राजाने सावित्रीला स्वतःच वर निवडण्याची परवानगी दिली। सावित्री विविध राज्यांमध्ये फिरली आणि अखेरीस वनात राहणाऱ्या सत्यवान नावाच्या राजपुत्राची निवड केली। सत्यवान हा द्युमत्सेन यांचा पुत्र होता। द्युमत्सेन यांचे राज्य शत्रूंनी हिरावून घेतले होते, त्यामुळे ते कुटुंबासह जंगलात राहत होते। सावित्रीने सत्यवानाची निवड केल्यानंतर राजदरबारात देवर्षी नारद आले। त्यांनी सांगितले की सत्यवान सर्व गुणांनी श्रेष्ठ आहे, पण त्याच्या आयुष्याचा फक्त 1 वर्षाचा कालावधी शिल्लक आहे। 1 वर्षानंतर त्याचा मृत्यू निश्चित आहे। हे ऐकून राजा अश्वपती चिंतेत पडले। त्यांनी सावित्रीला दुसरा वर निवडण्यास सांगितले, पण सावित्री म्हणाली, स्त्री एकदाच पतीची निवड करते। मी सत्यवानालाच माझा पती मानले आहे। सावित्रीच्या दृढ निश्चयामुळे विवाह संपन्न झाला। विवाहानंतर ती जंगलातील आश्रमात राहू लागली। तिने आपल्या पतीची तसेच सासू सासऱ्यांची अत्यंत प्रेमाने सेवा केली। कालांतराने सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला। नारदांनी सांगितलेला दिवस लक्षात ठेवून सावित्रीने 3 दिवस कठोर उपवास केला। तिने देवाची प्रार्थना केली आणि अखंड जागरण केले। निश्चित दिवशी सत्यवान जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेला। सावित्रीही त्याच्यासोबत गेली। जंगलात एका विशाल वडाच्या झाडाजवळ सत्यवान लाकूड तोडत असताना अचानक त्याला चक्कर आली। तो थकून सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून पडला। त्या पवित्र वडाच्या झाडाखालीच सत्यवानाचे प्राण निघून गेले। त्याचवेळी मृत्यूचे देव यमराज प्रकट झाले आणि सत्यवानाचे प्राण घेऊन दक्षिण दिशेने निघाले। पण सावित्री हार मानणारी नव्हती। ती यमराजांच्या मागे चालू लागली। यमराज म्हणाले, परत जा, येथेपर्यंतच पत्नीचा मार्ग असतो। सावित्री धर्म, सत्य, मैत्री आणि कर्तव्य यावर सुंदर वचने बोलू लागली। तिच्या धर्मज्ञानाने आणि विनयशीलतेने यमराज प्रसन्न झाले। त्यांनी तिला एक वर मागण्यास सांगितला। सावित्री म्हणाली, माझे सासरे द्युमत्सेन यांना दृष्टी परत मिळव। यमराजांनी तथास्तु म्हटले। तरीही सावित्री त्यांच्या मागे चालत राहिली। पुन्हा प्रसन्न होऊन यमराजांनी दुसरा वर मागण्यास सांगितले। सावित्री म्हणाली, माझ्या सासऱ्यांना त्यांचे हरवलेले राज्य परत मिळव। यमराजांनी तोही वर दिला। तरीही सावित्री थांबली नाही। यमराजांनी तिसरा वर मागण्यास सांगितले। सावित्री म्हणाली, माझ्या पित्याला 100 पुत्र प्राप्त होवोत। तो वरही मंजूर झाला। सावित्रीचे ज्ञान, संयम आणि निष्ठा पाहून यमराज अत्यंत आनंदित झाले। त्यांनी चौथा वर मागण्यास सांगितला, मला सत्यवानापासून 100 पुत्र प्राप्त होवोत। यमराजांनी तथास्तु म्हटले, पण लगेच त्यांना जाणवले की सत्यवान जिवंत नसल्यास हा वर पूर्ण होऊ शकत नाही। सावित्रीच्या बुद्धिमत्तेवर आणि पतिव्रतेवर प्रसन्न होऊन यमराज म्हणाले, हे साध्वी, मी सत्यवानाला मुक्त करतो। सावित्रीच्या पतिव्रतेच्या सामर्थ्यापुढे यमराज नतमस्तक झाले। त्यांनी सत्यवानाचे प्राण परत केले आणि त्याला पुन्हा जीवनदान दिले। अशा प्रकारे सावित्रीने आपल्या प्रेम, श्रद्धा आणि निष्ठेच्या बळावर मृत्यूवरही विजय मिळवला। असे मानले जाते की ज्या वडाच्या झाडाखाली सत्यवानाला जीवनदान मिळाले, त्या वडाच्या वृक्षाचे स्मरण म्हणून विवाहित स्त्रिया वटपौर्णिमेला वडाची पूजा करतात, त्याभोवती प्रदक्षिणा घालतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात। म्हणूनच वडाचे झाड अखंड सौभाग्य, दीर्घायुष्य आणि दृढ वैवाहिक नात्याचे प्रतीक मानले जाते। वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा।